जय जय रघुवीर समर्थ। धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो। जो जो कीजे परमार्थाला हो, तो तो पावे सिद्धिते श्रीराम। दासबोधातील पहिलं दशक, 10वा समास आणि पहिली ओवी ही आपण आज अभ्यासासाठी घेऊया। समर्थ म्हणतात, नरदेह हा विशेष आहे, ते एकमेवाद्वितीय साधन आहे। कशासाठी? तर परमार्थ प्राप्तीसाठी। कारण ही सोय केवळ नरदेहातच आहे आणि जो कोणी योग्य दिशेनं आणि सातत्यानं प्रयत्न करील तो यशस्वी होतोच, असा समर्थांचा अभिप्राय आहे। धन्य धन्य असं आपण कधी म्हणतो? आपल्याला आनंद झाला की किंवा कृतज्ञता वाटली की। आनंद कशाबद्दल? तर आपल्याला नरदेह मिळाला, उत्तम देशात जन्म मिळाला, उत्तम कुळात जन्म मिळाला, जिथे परमार्थ अनुकूल असं वातावरण आहे, संस्कारी वातावरण आहे, अशा ठिकाणी जन्म मिळाला, याबद्दल आनंद आहे आणि कृतज्ञता आहे। समर्थ नरदेहाला सकळांमध्ये उत्तम असं म्हणतात। याला संदर्भ काय आहे? तर सर्वच देहात पुरुषोत्तम आहे असं आपल्याला समर्थांनी सांगितलंय आणि नंतर म्हणतात की नरदेह हा सकळांमध्ये उत्तम आहे। असं का? तर शरीर हे धर्म जाणण्याचं माध्यम आहे, ही जाणीव फक्त नरदेहात होते। म्हणून तर शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं कवी कुलगुरू कालिदास म्हणून गेले आहेत। समर्थ म्हणतात, येथील अपूर्वता पाहो। अपूर्वता म्हणजे काय? अपूर्वता म्हणजे विशेष। 84 लक्ष योनीत फिरून आल्यानंतर नरदेह मिळतो, किंवा पापपुण्य जेव्हा समसमान होतं तेव्हा नरदेह मिळतो, असं समर्थ म्हणतात। नरदेह हा परमार्थाला अनुकूल आहे, म्हणजे त्याच्याद्वारे आपल्याला आत्मशोध घेता येतो आणि आत्मोन्नती करून घेता येते, ही अपूर्वता। आपल्याला बुद्धी मिळाली आहे, त्याचा आपण उपयोग करू शकतो। आपल्याला ध्येय निश्चित करणं आणि त्यानुसार प्रयत्न करण्याचं स्वातंत्र्य या नरदेहात आहे। म्हणजे ज्याला आपण डिरेक्टेड एफर्ट्स म्हणतो, ते आपण बुद्धीच्या माध्यमातून करू शकतो। सारासार विवेक, नित्यानित्य विवेक हे करण्यासाठी सुद्धा बुद्धी लागते, ती नरदेहात आहे। श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास, अनुसंधान हे सगळं नरदेहाच्या माध्यमातून शक्य होतं। यमयातनातून सुटण्याची संधी ही फक्त नरदेहामध्ये उपलब्ध आहे, कारण नरदेहामध्येच उपासना करण्याची बुद्धी होते। ईश्वराचं स्मरण करून परमपद प्राप्त करण्याची सुसंधी ही सुद्धा नरदेहात आहे। म्हणूनही समर्थ त्याला अपूर्वता असा शब्द वापरतात। या नरदेहाच्या क्षमता काय आहेत? तर आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय दिली आहेत आणि पंचकर्मेंद्रिय दिली आहेत। मन आणि बुद्धी आहे, त्याबरोबरच उपजत जिज्ञासा आहे, कुतूहल आहे, माणसाला एक शोधक वृत्ती आहे आणि चिकाटीनं शोध घेत राहणं हे बुद्धीमुळे शक्य होतं। आपल्याला जे काही अनुभव येतात त्या अनुभवातनं शिकणं आणि सुधारणं हेही या नरदेहामध्ये शक्य होतं, ती एक क्षमता आहे। म्हणजे अवगुण कमी करता येतात आणि उत्तम गुण अंगीकारता येतात, ही या नरदेहाची सगळ्यात मोठी क्षमता आहे। आणि त्याच्या योगे स्वतःत जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध बदल करता येतात, हे विशेष आहे। शिकणे ही एक फार महत्त्वाची क्षमता या नरदेहाला लाभली आहे। याच्या जोडीला शरीर सामर्थ्य आहे आणि ते विकसितही करता येतं आणि त्याच्या योगे आपल्याला समजा भक्ती करण्यासाठी डोंगर कपारीत जायचं असेल, जंगलात जायचं असेल, तर त्यासाठी समर्थ शरीर हे उपलब्ध आहे, ते राखणं ही आपली जबाबदारी आहे, हे खरंच आहे।
एखाद्याला ध्यान करायचं आहे, उत्तम शरीर असल्याशिवाय ते साधणार नाही. कोणाला तीर्थयात्रा करायची आहे, योगमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग हे सगळे अनुसरण्यासाठी अव्यंग असं उत्तम शरीर हे गरजेचं आहे. आणि खरं तर देवाने ते आपल्याला दिलेलं आहे. आपल्यावर जबाबदारी फक्त टिकवण्याची आहे. जो जो कीजे परमार्था लाहो तो तो पावे सिद्धीत आहे. आता सिद्धी म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, चांगदेव महाराज वाघावर बसून आले, नाथ संप्रदायी जे साधू आहेत त्यांच्याकडे अशा अनेक सिद्धी होत्या. अगस्त्य ऋषींनी एका आचमनामध्ये समुद्र गिळला. आता या सगळ्या सिद्धी आहेत. पण आपण सिद्धींकडे फार जायला नको, त्यात अडकायला नको. कारण समर्थांचा या श्लोकाचा फोकस हा तो नाही आहे. समर्थ म्हणतात जो जो कीजे परमार्थ म्हणजे काय हो. समर्थांनी आपल्याला नवविधा भक्ती सांगितली आहे, योगमार्ग आहे. म्हणजे जो जो मार्ग आपल्याला अनुसरावा असा वाटतो, आपल्या प्रकृतीला, आपल्या स्वभावाला आणि आपल्या क्षमतांना जे आपल्याला योग्य वाटतं ते अनुसरण्याचं चॉईस आपल्याला आहे. आणि तो मार्ग अनुसरला की त्यात यश लाभतं असं समर्थ सांगताय. समर्थ म्हणतात नरदेह हा स्वाधीन आहे. म्हणजे काय तर त्याचं नियंत्रण हे आपल्या बुद्धीकडे आहे. भावनांवर विवेकाचा अंकुश ठेवणं हे नरदेहामध्ये शक्य आहे. म्हणजे आपल्याला चॉईस आहे. तो कसला चॉईस आहे तर आपल्याला मीपणा, स्वार्थ, संकुचितपणा याच्यापेक्षा उच्च स्तरावर जायची संधी आहे. परोपकार करण्याची, भक्ती करण्याची सुसंधी आपल्याला या नरदेहाने दिली आहे. समर्थांनी इथं लाहो हा शब्द वापरलाय. लाहोचा अर्थ काय तर मिळणं किंवा प्राप्त होणं. समर्थ म्हणतात देह जैसे केले तैसे होते, येत न केल्या कार्य साधते, तरी मग कष्टावेते काय निमित्य. इथे काय मिळवायचं आहे तर परमार्थ मिळवायचा आहे. म्हणजे काय हो तर ब्रह्मज्ञान आणि साधना यांना परमार्थ म्हणतात. ब्रह्मतत्वाचा शोध हाही परमार्थामध्ये येतो. संतांचं जे ज्ञान आहे त्यालाही परमार्थ म्हणतात. आणि आदिकारण जाणून घेणं हे जे ध्येय आहे आणि त्यासाठीचा जो साधना मार्ग आहे त्यालाही परमार्थ म्हणतात. म्हणजे परमतत्वाची प्रचिती येणं, अनुभव येणं हा उद्देश आहे. म्हणजे या नरदेहाचा आपण उत्तम वापर करू शकतो आणि चुकीचा वापर करू शकतो. काय करायचं ही निवड आपल्या हातात आहे. हे साधन जर उत्तम वापरलं तर काय काय होतं तर ग्रंथलेखन होतं, देवता पूजन होतं, उपासना, संशोधन, सन्मार्ग, भक्ती, मुक्ती, युक्ती या सगळ्या गोष्टी होतात. एखादी कला शिकणं हेही नरदेहाच्या माध्यमातून केलं तर तेही उत्तम साधन वापर आहे. आणि त्याचा अधम वापर काय तर बंड म्हणजे काय तर नीती, न्याय आणि धर्माविरुद्ध वागणं याला समर्थ बंड म्हणतात. पाखंड, भ्रम, संभ्रम, पापाचरण किंवा स्वार्थ हा शरीराचा चुकीचा वापर आहे. तर आता हा श्लोक सांगण्यामागे समर्थांचा उद्देश काय असावा याचा अनुबंध चतुष्टय आपण समजून घेऊ. याचा अधिकारी कोण आहे तर प्रापंचिक आहे. स्वतःचा उद्धार व्हावा असं वाटू लागतं असं जो कोणी आहे तो याचा अधिकारी आहे. म्हणजे आपण सगळे साधक. विषय काय तर नरदेहाचं महत्व आणि त्याचं साधन म्हणून अपूर्व असणं आणि यासाठी आपलं ध्येय काय आहे तर परमार्थ मार्गाला जाणं हे ध्येय आहे. हा विषय या श्लोकाच्या माध्यमातून समर्थांनी मांडलाय. प्रयोजन काय तर या आधीच्या समासामध्ये परमार्थ म्हणजे काय हे समर्थांनी विशद केलं आणि त्यासाठी उत्तम साधन आपल्याला उपलब्ध आहे हे या श्लोकातून आणि या समासातून आपल्याला समजावून सांगितलंय. आता याची फलश्रुती काय हे सगळं समजून घेण्याचं तर आपल्याला आपला नरदेह हा सार्थकी लावायची इच्छा होते. दुसरं देह अव्यंग राखणं किती महत्वाचं आहे
ते आपल्याला लक्षात येतं. आणि तिसरं, देह परमार्थाला लावला तरच याचं सार्थक होतं हे आपल्या मनावर ठसतं. अशा या 3 फलश्रुती आहेत असं मला वाटतं. मला जेवढं उमजलं तेवढं मी आपल्यासमोर सादर केलं. जय जय रघुवीर समर्थ.